नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. BA तृतीय वर्षाच्या 6व्या सत्रातील लोकप्रशासन या विषयाच्या पेपर क्रमांक 13 चा अभ्यास आपण सुरू केला होता. सार्वजनिक धोरण आणि विकास असं या पेपरचं टायटल आहे, शीर्षक आहे. याचा सिलेबस आपण पाहिला होता आणि या पेपरच्या पहिल्या प्रकरणाचा अभ्यास आपण सुरू केलेला होता. पहिल्या प्रकरणामधला पहिला भाग उपघटक बघत असताना आपण पाहिलं की नेमकं सार्वजनिक धोरण म्हणजे काय, त्याचा अभ्यास करत असताना आपण काही व्याख्या पाहिल्या. त्यामध्ये पहिली अत्यंत प्रसिद्ध असणारी व्याख्या थॉमस डाय यांची आहे की ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की काय करायचं आहे आणि काय करायचं नाही हे शासनाने ठरवणं हेच सार्वजनिक धोरण आहे. म्हणजे जर का शासन ठरवत असेल की आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत किंवा ही धोरणं तयार करायची आहेत आणि या धोरणांना नंतर करायचं आहे किंवा शासन जर काही प्रायोरिटीज देत असेल तर त्या साऱ्या गोष्टी या सार्वजनिक धोरणामध्ये समाविष्ट करता येऊ शकतात असं थॉमस डाय यांनी स्पष्ट केलेलं आहे. थॉमस डाय यांच्यानंतर वायड्रोर यांनी सुद्धा एक छान व्याख्या केलेली आहे आणि ते असं म्हणतात की प्रत्येक सरकारचा एक मुख्य अजेंडा असतो, एक कृती कार्यक्रम असतो आणि तो राबवण्याच्या अनुषंगाने इतर अनेक लहान मोठी उपधोरणे असतील, उपघटक असतील, सर्वसामान्य मार्गदर्शक तत्त्वे असतील, तर ही साऱ्या बाबी ज्या आहेत या त्या सार्वजनिक धोरणामध्ये अंतर्भूत होतात किंवा करायला हव्यात असं वायड्रोर यांचं म्हणणं आहे. त्यानंतर आपण रिचर्ड रोज यांची व्याख्या बघितली होती आणि रिचर्ड रोज यांनी फार सुंदर पद्धतीनं एक गोष्ट स्पष्ट केली, ती अशी की फक्त निर्णय घेणं म्हणजे सार्वजनिक धोरण असं जर कोणी म्हणत असेल किंवा फक्त कायदेमंडळामध्ये मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, शासनाने निर्णय घेतला, याचा अर्थ धोरण तयार झालं, तर इतकं संकुचित दृष्टिकोनातून सार्वजनिक धोरणाकडे बघणं चुकीचं होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी त्याला थोडंसं विस्तारानं घेतलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की सार्वजनिक धोरण फक्त निर्णयापुरतं मर्यादित नाही, तर निर्णय घेतल्याच्या नंतर देखील ज्या काही गोष्टी त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असतात, ज्या काही कृती उपक्रम हे त्या निर्णयाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी करावे लागतात, जे प्रयत्न करावे लागतात, ह्या साऱ्या गोष्टींचा जर आराखडा, ह्या साऱ्या गोष्टींचं जर का एकत्रीकरण केलं तर त्याला सार्वजनिक धोरण म्हणणं अधिक संयुक्तिक ठरेल असं रिचर्ड रोज यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर एक व्याख्या आपण पाहिली होती कार्ल फ्रेडरिक यांची आणि त्यांनी अधिक खोलात जाऊन अधिक व्यापक स्वरूपामध्ये सार्वजनिक धोरणाची व्याख्या केलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी शासनाची व्यक्तिसमूहांची जी कृती असते त्या कृतीला पर्यावरणाचा वातावरणाचा एक टच दिलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की प्राप्त झालेलं जे वातावरण असतं त्याच्यामध्ये अनेक संधी असतात, आव्हाने असतात, तर त्या सर्वांचा मेळ साधत त्या संधींचा वापर करून ज्या समस्या सोडवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे, जे ध्येय साध्य करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे, ज्या उद्देशांना पूर्णत्वास नेण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे, तर हे संपूर्ण एक भलं मोठं जे चक्र आहे ते सार्वजनिक धोरण म्हणता येईल असं कार्ल फ्रेडरिक यांनी स्पष्ट केलेलं आहे. आपण या साऱ्या व्याख्या
पाहिल्या होत्या. त्याच्यानंतर आणखीन एक व्याख्या आपल्याला पाहावी लागेल, ती थॉमस बर्कलँड यांची आहे. काय म्हणतात थॉमस बर्कलँड? तर ते म्हणतात की एखाद्या सार्वजनिक समस्येच्या सोडवणुकीसाठी शासन जे भूमिका घेतं ते सार्वजनिक धोरण असतं. मग आता एखादी सार्वजनिक समस्या म्हणजे ही व्यक्तिगत समस्या नाही आहे, ही सार्वजनिक व्यापक मोठी अशी समस्या आहे आणि शासनाला त्या समस्येशी 2 हात करावयाचे आहेत किंवा शासनाला त्या समस्येची उकल करायची आहे, ती समस्या सोडवायची आहे. तर ती समस्या सोडविण्यासाठी शासन काय मार्ग चोखाळतं किंवा त्या सोडवणुकीसाठी शासन काय भूमिका घेतं, ते सार्वजनिक धोरण आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे थॉमस बर्कलँडनी या व्याख्येमधून 2-3 गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. एक म्हणजे शासनाचे हे कर्तव्य आहे की ज्या सार्वजनिक समस्या असतील त्यांची सोडवणूक करणं. त्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी शासनाला एक भूमिका घ्यावी लागत असते, एक आपला मार्ग निश्चित करावा लागत असतो, जो अतिशय कॉम्प्लिकेटेड असतो. तर हे सगळं जे आहे तेच सार्वजनिक धोरण आहे असं थॉमस बर्कलँड असं म्हणतात. म्हणजे आज मोठी समस्या जर का भ्रष्टाचाराची असेल, आज एक व्यापक समस्या जर का कोरोना व्हायरसची असेल, तर ह्या समस्या, दारिद्र्याची समस्या असेल, तर ह्या अशा ज्या प्रदूषणाची समस्या असेल, पर्यावरण रक्षणाच्या संबंधाने काही असेल, तर या समस्या सोडविण्यासाठी शासन नेमका कोणता स्टँड घेतं, तो फार महत्त्वाचा आहे. म्हणजे अनेकदा पाण्याची समस्या असते, पण ती पाण्याची समस्या सोडवण्यासाठी शासनापुढे अनेक पर्याय असतात. तर त्याच्यापैकी शासनाला एक पर्याय निवडायचा असतो आणि तो पर्याय निवडत असताना शासनाचे प्राधान्यक्रम कळत असतात, शासनाची भूमिका लक्षात येत असते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास सार्वजनिक धोरणामध्ये झाला पाहिजे, या मताचे थॉमस बर्कलँड हे आहेत. म्हणजे या साऱ्या व्याख्यांचा जर का आपण आढावा घेतला तर आपल्या लक्षात काही गोष्टी येतील, काही गोष्टी आपण अधोरेखित करू शकतो की या 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 अशा क्रमवार गोष्टी म्हणजे सार्वजनिक धोरण म्हणता येईल. कारण आपण ज्या व्याख्या बघितलेल्या आहेत ह्या विचारवंतांच्या आहेत, अभ्यासकांच्या आहेत, त्या विषयांवर ज्यांचं प्रभुत्व आहे त्या लोकांच्या आहेत. तर आपण सार्वजनिक धोरण कशाला म्हणायचं हे आपण त्या विचारवंतांच्या अभ्यासकांच्या चष्म्यातून पाहिलं, अभ्यासलं. ह्या व्याख्या व्यक्तिसापेक्ष आहेत, परंतु या साऱ्या व्याख्यांचं जर आपण एकत्रीकरण केलं आणि जर का हे शोधायचं ठरवलं की या साऱ्यांचा सार काय आहे, संपूर्ण व्याख्या जर का एका क्रमाने घेतल्या तर त्याचा सारांश काय निघू शकेल, त्याचं सारतत्व, त्याचा गाभा काय आहे, तर काही गोष्टी आपल्याला सार्वजनिक धोरण म्हणजे काय हे सांगताना स्पष्ट होईल. मग त्यात आपल्याला पहिल्यांदा सांगता येईल की सार्वजनिक धोरण हे ध्येयाभिमुख असतं, गोल ओरिएंटेड असतं. त्याच्यामधून शासनाची भूमिका, शासनाचा उद्देश हा स्पष्ट होत असतो. ही ध्येयाभिमुखता, हा ॲक्टिवपणा हाच कुठंतरी त्या शासनाची ओळख असतो. आणि म्हणून सार्वजनिक धोरण म्हटलं की त्यात पहिल्यांदा जर काही कळत असेल तर ते आहे की शासनाचं ध्येय काय आहे, शासन त्या ध्येयाकडे जात आहे काय, शासन त्या ध्येयाकडं कसं जात आहे, शासनाची भूमिका, उद्देश या साऱ्या गोष्टींचा अंदाज हा या सार्वजनिक धोरणांना आपण पाहत असताना लागतो. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की सार्वजनिक धोरण म्हणजे फक्त डिसिजन मेकिंग किंवा धोरण आखणं इथपर्यंत ते मर्यादित नाही, तर त्याच्यामध्ये ॲक्शन आहे, त्याच्यात ॲक्शन ओरिएंटेडपणा आहे. म्हणजे शासन निर्णय घेऊन थांबत नाही, तर त्या निर्णयांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी, त्याला कृतीत आणण्यासाठी, ते जमिनीवर दिसण्यासाठी, त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी जे काही शासन करतं ते सुद्धा आपल्याला सार्वजनिक धोरणामध्येच अंतर्भूत करावं लागेल. म्हणजे शासनाचं गोल ओरिएंटेड असणं, शासनाचं ॲक्शन ओरिएंटेड असणं हे सार्वजनिक धोरणच आहे
असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्यानंतर आपण असं सांगू शकतो की शासनाची ही एक सकारात्मक बाजू आहे. म्हणजे सार्वजनिक धोरणाच्या माध्यमातून शासन व्यापक जनहिताला हात घालत असतं. शासन समस्येच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करत असतं आणि तो अधिकार आमचाच आहे किंवा ते आम्हीच केलं पाहिजे किंवा ते आम्हीच करू शकतो, असं एक लोकशाहीमध्ये जे औचित्य फार महत्त्वाचं असतं, लेजिटमसी महत्त्वाची असते, तीसुद्धा शासन या सार्वजनिक धोरणाच्या माध्यमातून सिद्ध करत असतं. तर शासनाची ही सकारात्मकता, हा जो शासनाचा पॉझिटिव्हनेस आहे लोकांप्रती, आपल्या जबाबदारीप्रती, समस्येच्या सोडवणुकीप्रती, किंवा लोकांनी निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळे लोकांसाठी आपण काम केलं पाहिजे, ही जी बाब आहे तर हे सुद्धा सार्वजनिक धोरणामध्येच आपल्याला अंतर्भूत करावं लागेल. या शासनाच्या अतिशय महत्त्वाच्या बाबीला वगळून आपण सार्वजनिक धोरणाचा विचार नाहीत करू शकत. त्यानंतर आणखीन एक गोष्ट आपल्याला स्पष्ट करता येऊ शकते, ते म्हणजे जनता आणि शासन यांच्यामधल्या असणाऱ्या परस्पर संबंधांना अधोरेखित करण्यासाठी, या संबंधांना अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सार्वजनिक धोरण हे एक अतिशय चांगलं निमित्त आहे, एक कारण आहे. म्हणजे सार्वजनिक धोरणाच्या माध्यमातून शासन हे सर्वसामान्य जनतेशी संपर्क करतं, त्यांना संसूचित करतं, त्यांना या सार्वजनिक धोरणांमध्ये सहभागी करून घेतं. कारण साधारणत लोकशाहीची व्याख्या म्हटल्यानंतर आपण पाहतो की त्यात लोक महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु जेव्हा आपण प्रत्यक्ष लोकशाहीचा अनुभव घेतो किंवा इतरत्र कशासाठी आपल्याच देशामध्ये जेव्हा आपण आपल्या लोकशाहीचा अनुभव घेतो, तेव्हा आपला अनुभव हा असतो की लोकांचं शासन असं म्हणून ज्या लोकशाही सरकारचा आपण उदो करतो, तर लोकांची भूमिका ही फक्त मतदानापुरती मर्यादित राहते. कारण त्यानंतर लोक किंवा लोकांचं मत, लोक काय विचार करतात, ह्या गोष्टी कुठंतरी अंधूक होत जाताना आपल्याला कुठल्याही देशाच्या लोकशाहीमध्ये दिसून येतं. परंतु सार्वजनिक धोरण ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळं शासन आणि जनता यांचे जे संपर्क संबंध आहेत हे अधिक घट्ट होतात, अधिक वृद्धिंगत होतात. शासन आणि जनता यांच्यामधल्या परस्पर संबंधांमध्ये एक प्रकारची वारंवारिता ज्याला म्हणू आपण, ते आपण पाहू शकतो. म्हणजे आज पंतप्रधानांनी मन की बातमधून सांगितलं की आम्ही दिवाळीपर्यंत लोकांना मोफत रेशन देऊ. म्हणजे हे सार्वजनिक धोरण झालं आता. परंतु ह्या सार्वजनिक धोरणाच्या निमित्तानं सरकारनं जनतेशी संपर्क केलेला आहे. शासन जनतेसाठी काय करत आहे, शासन समस्येच्या सोडवणुकीसाठी काय करत आहे, शासन जनतेच्या हितासाठी काय करत आहे, या कोरोनासारख्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये शासन कसं स्वतःची जबाबदारी रेटतंय हे संसूचित करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म त्यांनी निवडलेला आहे. आणि जितके जास्त लोक या योजनेचा लाभ घेतील, त्याच्यामध्ये सहभागी होतील, तितकं सार्वजनिक धोरण यशस्वी ठरलं असं आपण त्याचं मूल्यमापन हे करू शकतो. म्हणजे सार्वजनिक धोरणामध्ये शासन आणि जनता या दोघांमधल्या परस्पर संबंधांचा देखील विचार हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मध्यवर्ती हा मानला जात आहे. मित्रहो, हे झालं सार्वजनिक धोरण म्हणजे काय याच्या संबंधानं असणारी सैद्धांतिक माहिती. म्हणजे या माहितीमधून आपण सार्वजनिक धोरणाचे जे भाष्यकार आहेत, सार्वजनिक धोरणाचे जे अभ्यासक आहेत, त्यांनी सार्वजनिक धोरणाचं महत्त्व किंवा सार्वजनिक धोरणाची आवश्यकता किंवा सार्वजनिक धोरण म्हणजे नेमकं काय आहे आणि ते किती उपयुक्त ठरू शकतं त्याचा अभ्यास हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रहो, पुढील तासामध्ये आपण
सार्वजनिक धोरणाचे उद्देश काय आहेत किंवा सार्वजनिक धोरणाचे काय काय प्रकार आहेत याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद.